कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहर पुन्हा एकदा पुराच्या महाभयानक विळख्यामध्ये सापडलं आहे। जगबुडी आणि नारंगी या दोन नद्यांना आलेल्या पुरामुळे खेड शहरातील संपूर्ण मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेली असून शहरातील गांधी चौक, सफा मस्जिद, निवाचा चौक, पानगल्ली आदी परिसरात मोठ्या प्रमाणावरती पुराचे पाणी शिरले आहे। पावसाचा जोर अजूनही कायम असून मिनिटा पाण्याची पातळी वाढत आहे। या भीषण परिस्थितीत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने रिकामी करण्याची धडपड सुरू केली आहे। आतापर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून काही ठिकाणी स्थानिकांनी स्वतःहून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे। पुराचे पाणी शहरात घुसले असतानाच आणि मुख्य रस्त्यांवरती पाणी साचलेले असतानाही पोलीस प्रशासन किंवा आपत्ती व्यवस्थापनाकडून कोणत्याही प्रकारचे बॅरिगेट्स किंवा दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नव्हते। परिणामी अचानक पाण्यात अडकलेल्या वाहनांमुळे खेड दापोली मार्ग आणि एकविरा नगर तीनबत्ती नाका परिसरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली। या कठीण परिस्थितीत पोलीस अथवा अधिकृत बचाव पथक नसल्याने खेड रेस्क्यू टीम आणि विसर्जन कट्टा या स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करत वाहतूक कोंडी नियंत्रणात आणली। जगबुडी आणि नारंगी नद्यांचा पूर वाढल्यामुळे खेड शहराचा खाडीपट्टा विभागाशी संपर्क तुटला आहे। तसेच खेड भरणे मार्गावरील भरणे नाका परिसरात आणि खेड दापोली मार्गावरील अनेक भाग जलमय झाल्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। गेल्या 24 तासात शहरातील जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून शाळा, कॉलेज, दुकाने आणि कार्यालये बंद आहेत। अन्नधान्य व अत्यावश्यक सेवांचा तुटवडा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। Thank you.